बघा सराव संच 7वा आहे आता शेवटचा पहिल्या चॅप्टरमधला मराठीचे मीडियम. खाली काही कोन दिले आहेत त्यातील एकरूप कोनांच्या जोड्या एकरूपतेची चिन्ह वापरून लिहा. सम अँगल्स आर गिवन बिलो using the symbols of congruence. Write the name of the pairs of congruent angles in this figure. तर जसं आपण रेषाखंड सारख्या मापाचे होते म्हणून ते एकरूप दाखवले, कॉंग्रंट दाखवले, तसे जे जे कोन सारख्या मापाचे आहे ते आपल्याला दाखवायचे आहे. आता इथं बघा, हा पूर्ण AOC 90 अंशाचा आहे, पण याच्यामधला COD किंवा DOC हा 30चा आहे, म्हणजे 30 अंशाचा आहे. त्यानंतर कोन AOB किंवा BOA हा 45चा आहे. त्यानंतर कोन BOD हा उरला बघा, हा पूर्ण 90 अंशाचा आहे. 90 45 आणि 30 किती होता? 75. बरोबर आहे. मग आता 90 अंशामधून 75 अंश गेले, काठ मारला इथं 8, 10तून 5 गेले 5, 8तून 1, म्हणजे हा जो उरलेला आहे हा किती अंशाचा असायला पाहिजे? 15 अंशाचा. बरोबर आहे. एवढं तर लक्षात आलं ना तुमच्या. मग आता याच्यामध्ये आपल्याला काय करायचं आहे? आता इथं PQR दिलेला आहे, हा 90 अंशाचा. इथं RST हा कोण दिला? अँगल 45 अंश पुढे, आणि LMN हा 30 अंशाचा. आणि याच्यामध्ये 1 2 3 आणि हा चौथा, असे 4 अँगल दिलेले आहे. मग याच्यावरून एकरूपतेच्या जोड्या आपल्याला लिहायच्या आहे. मग पहिले आता काटकोन त्रिकोण बघा, अँगल AOC म्हणजे कोन AOC त्याला कॉंग्रंट म्हणजे एकरूप कुठला कोण आहे? PQR. अँगल PQR, कोन PQR. कारण काय बघा, 45 आणि 30 75 आणि 15 90 अंश. AOC आणि PQR हे 90 अंशाचे आहे. त्याचप्रमाणे दुसरी जोडी तयार होते. आता इथं 45 आहे, 45चा कोणचा आहे आपला? कोन AOB, ज्याला अँगल AOB. बघा, अँगल AOB, कोन AOBला एकरूप कॉंग्रंट 45चा RST, कोन RST किंवा अँगल RST. थर्ड नंबर बघा, इथं 30चा आहे, 30चा आहे, म्हणजेच आपला कोन COD, अँगल COD लिहू शकता किंवा DOC सुद्धा लिहू शकता. त्याला कॉंग्रंट एकरूप कोणचा आहे? 30. अँगल कोन LMN. अशा पद्धतीनं बघा आपल्या ह्या जोड्या तयार झाल्या. इथं आपला पहिलं चॅप्टर 7वीचं संपलेलं आहे. चांगला अभ्यास करा. धन्यवाद.